Good morning, students. As we know, we are learning about the reproductions in lower and higher plants. So, yesterday we've seen the pollinations. So, today we've seen some topics of pollinations. There's a outbreeding devices. It means controversies. So, what is controversies? Controversies मतलब क्या? तो पॉलिनेशन जेव्हा करतो तर काही प्लांट्स असे आहेत की जे पॉलिनेशन होऊ देत नाही, तर त्याला अपोज करतात, क्रॉस करतात, त्याला पॉलिनेशन होऊ देत नाही. ते कसे मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज और प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात. टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी प्लांट्स हॅव इव्हॉल्व वाईड व्हेरायटी ऑफ असेक्शुअल स्ट्रॅटेजीज. आता त्याला सेल्फ करत नाही, आपण त्याला बाहेरून करतो, क्रॉस पॉलिनेशन थ्रू करतो. मग त्यामध्ये एक युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय? एक युनि म्हणजे सिंगल, नाव झाले युनिसेक्शुअलिटी. इन केस द प्लांट बियर्स आयदर मेल और फिमेल फ्लावर्स. एकच ऑर्गॅनिझम असतो, एक तर मेल असतो किंवा फिमेल पार्टनर असतो. आपल्याला पॉलिनेशनसाठी पाहिजे दोन. जर एकच आहे तर पॉलिनेशन तिथं होऊ शकणार नाही. त्याचं एक्झाम्पल आहे पपया. पपया आहे, मेज आहे. These are plants. It's only have a single partner, either male or either female. Not possible. Second is तुझं डायकोगॅमी. डायकोगॅमी मध्ये काय होतं माहिती आहे? सेकंड आहे तुमचा डायकोगॅमी. Dichogamy. In this device, anther and stigma mature at different types in a bisexual so as to prevent self-pollination. स्टिग्मा आणि anther मॅच्युअर होतो, बट वेगवेगळ्या वेळेला. एक तर मेल होईल, मेल झाला तर फिमेल होणार नाही, आणि फिमेल झाला तर मेल होणार नाही. म्हणजे दोन्ही एका वेळेला मॅच्युअर नसतात. दोन्ही आपल्याला मॅच्युअर असेल तेव्हा तुमचं पॉलिनेशन होईल. पण त्यामध्ये फर्दर दोन आहेत, प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोजिओ आहे. प्रोटॅन्ड्रीमध्ये काय? अँड्रोशियम आहे, तो गॅनोशियमपेक्षा आधी मॅच्युअर होतो. अँड्रोशियम मॅच्युअर झाला तर तुमचं गॅनोशियम मॅच्युअर नाही होता. गॅनोशियम मॅच्युअर झाला तर अँड्रोशियम मॅच्युअर नाही आहे. हे जास्त सिंपल आहे, एक्झाममध्ये विचारत नाही. मग प्रोपोटन्सी. प्रोपोटन्सीमध्ये ॲपलचं एक्झाम्पल दिलं आहे मी. प्रोपोटन्सीमध्ये ॲपलचं एक्झाम्पल दिलं आहे. त्यामध्ये सुद्धा दोन आहेत, हेटेरोस्टिली. हेटेरोस्टिली नंतर आहे तुमचं हर्कोगॅमी. हर्कोगॅमी. हेटेरोस्टम म्हणजे हेटेरोमॉर्फी सुद्धा त्याला म्हणतात. इन सम प्लांट्स लाईक प्रिमरोज there are 2 or 3 types of flower in which stigma and anther are placed at different level. Stigma आणि तुमचा जो anther आहे, stigma and your anther ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. स्टिग्मा त्याच्या वेगळ्या ठिकाणी आहे, anther ते वेगळ्याच ठिकाणी आहे. एका ठिकाणी असतं त्याचं पॉलिनेशन होईल, ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. सेम आहे. मग नंतर तुमचा आहे हर्कोगॅमी. यामध्ये काय होतं? इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रोड्यूस सेल्फ पॉलिनेशन बाय सेक्शुअल फ्लावर्स. तो मेकॅनिकली सेक्स ऑर्गनला जवळ येऊ देत नाही होत पॉलिनेशन. त्यामध्ये तसे गुण आहेत. ही अवॉइड द सेक्स कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा. स्टिग्मासोबत त्याचा कॉन्टॅक्ट होत नाही, कॉन्टॅक्ट झाला नाही, पॉलिनेशन होणार नाही. नंतर तुमचा सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. नंतर आहे त्याच्यामध्ये सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. This is the genetic mechanism due to which the germination of pollen grain on stigma of the same flower is inhibited. तोच त्याच्या प्लांटमध्ये पॉलिनेशन होऊ देत नाही. जेनेटिकली त्याचा प्रॉब्लेम आहे, अनुवांशिक प्रॉब्लेम. जसं टोबॅको झाड, टोबॅको प्लांटमध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होत नाही, त्याचा अँथर स्टिग्माला जाऊन भेटत नाही. हे झाले कॉन्ट्रोवर्सीज. आता मेन आहे पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. हा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन हा इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेंटली नाही, पण विचारतात केव्हा केव्हा. पोलन इंटरॅक्शन म्हणजे काय? सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. पॉलिनेशन मध्ये काय झालं? आपला जो पोलन ग्रेन आहे तो ट्रान्सफर झाला आहे टू स्टिग्मा. आता इथपर्यंत झालं. तुमचा ट्रान्सफर झाला, इथं तुमचा स्टिग्मा आहे, इथं तुमचं काय आहे? स्टिग्मा. आधी डायग्राम तुम्ही सांगतो तुम्हाला काय एक्झॅक्ट होतं काय. पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन स्टिग्माला आला, सपोज स्टिग्माला इथं आला तर हा तुमचा झाला डायग्राम तू सांगून देतो, ठीक आहे. इथं तुमचा स्टिग्मा आला,
जो आहे हा तुमचा पोलन ग्रेन, जो की पॉलिनेशन थ्रू इथं आलेला आहे. आता इथं आला, ही झाली तुमची पोलन ट्यूब किंवा याला तुम्ही पूर्ण पिस्टल सुद्धा म्हणू शकता. तर पोलन ग्रेन इथं आला, पोलन ग्रेन इथून आला, तर इथून आल्याच्या नंतर तो जेव्हा पोलन ट्यूब मध्ये एंट्री होईल त्याला, आता फक्त सरफेसवर आला ना, पोलन ग्रेन या सरफेसला आला स्टिग्माच्या, स्टिग्मा काय करेल, त्याला तिथून कॅरी करत 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 नेईल पोलन ट्यूब मध्ये. कशासाठी? फर्टिलायझेशनसाठी. ह्याच इंटरॅक्शनला म्हणतात पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर काय झालं, तुमचा पोलन ग्रेन इथं आला, हा पीजी इथून कॅरी होत इथं पोलन ट्यूब मध्ये एंटर झाला. पोलन पिस्टल इंटरॅक्शन सिंपल, हेच लॉजिक आहे, दुसरं काही नाही त्यामध्ये. कंपॅटिबल पोलन गॅस ऍब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. इथून काय घेतो तो? वॉटर आणि न्यूट्रिएंट्स. वॉटर आणि न्यूट्रिएंट्स लागेल ना त्याला, पोषण तर लागेल, न्यूट्रिशन्स. तर इथून तो वॉटर आणि हे. आता सपोज तुमचं मँगोचं झाड आहे, मँगोचं झाड आहे आणि पोलन ग्रेन इथे येऊन पडले भरपूर सारे, ते जे वाईन येत आहेत, वॉटर नाही येतात, ते वाईनच येते किंवा बायोटिक्स एजन्सी सुद्धा येऊ शकतात. मग आता इथं पोलन ग्रेन आले भरपूर, मग यामध्ये मँगोमध्ये एखादा ॲपलचा सुद्धा येऊ शकतो. पोलन ग्रेन ना, इन्सेक्ट, बर्ड, बॅट्स कोणी पण आणून टाकून दिले इथं. जर तुमचा एखादा ॲपल आला तर इथला जो हा स्टिग्मा आहे किंवा इथले हे ते कॅरियर्स आहेत, याला फक्त त्याचा मँगोचाच पोलन ग्रेन ऍक्सेप्ट करावं लागेल, एवढी त्याची कॅपेबिलिटी पाहिजे. मँगोचं झाड तर मँगोचाच पोलन ग्रेन लागेल ना, ॲपलचा तर घेऊ नाही शकतो. तो हा होऊन जाईल त्याचा रिजेक्शन. मँगोसाठी मँगोचाच पोलन ग्रेन घेऊन इथं या पोलन ट्यूबमध्ये आला म्हणजे तुमचं झालं पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सिंपल आहे, दुसरं काय नाही आहे त्यामध्ये. याच्यावर येतात कधी कधी क्वेश्चन्स, फ्रिक्वेंटली विचारत नाही. आता तुमचं नेक्स्ट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, डबल फर्टिलायझेशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. डबल फर्टिलायझेशन फ्रिक्वेंटली एक्झाम मध्ये विचारत राहतात. डबल फर्टिलायझेशन एक वेळेस तुम्ही पोलन पिस्टल गेम्स इग्नोर करा, नो प्रॉब्लेम. डबल फर्टिलायझेशन तुम्ही पकडून चाला की हा क्वेश्चन येतो. 2-3 किती पण मार्काचे देऊ शकतो. फ्रिक्वेंटली विचारत राहतात, एमसीक्यू मध्ये म्हणा, बोर्ड एक्झाम मध्ये म्हणा, विचारत राहतात. डबल फर्टिलायझेशन आधी डेफिनेशन त्याची थोडी नोट्स काढली. डबल फर्टिलायझेशन, इट इज द फ्युजन ऑफ टू मेल गमेट्स, फ्युजन ऑफ टू मेल गमेट्स ब्राउट बाय पोलन ट्यूब ऑफ टू डिफरंट सेल्स ऑफ द सेम मेल फिमेल गमेट ऑफ हाईट इन ऑर्डर टू प्रोड्यूस टू डिफरंट स्ट्रक्चर्स. या डेफिनेशन मध्ये तुमचं पूर्ण डबल फर्टिलायझेशन आहे. ही कळली म्हणजे सर्व कळलं तुम्हाला. डबल फर्टिलायझेशन फ्युजन ऑफ टू मेल गमेट्स, 2 मेल गमेटचं फ्युजन आहे. कोणी आणले? पोलन ट्यूबने आणले. पोलन ट्यूबने 2 आणले, ते पुन्हा आणले, ते मग आले फिमेल गमेटो फाईट मध्ये, आणि तिथून काय झालं, त्याचं डबल स्ट्रक्चर फॉर्म झालं. ठीक आहे. आता डबल फर्टिलायझेशन होते कसं? एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. डबल फर्टिलायझेशन इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित घेऊन चला. डायग्राम तू सांगतो, पूर्ण समजून जाईल. हे तुमचे अँटीपोलर सेल, 2 पोलर न्यूक्लियाय, हे तुमचं झालं एम्ब्रियोचं स्ट्रक्चर. एम्ब्रियो, ठीक आहे. हे तुमचे अँटीपोलर सेल. जर एम्ब्रियोचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल, अँटीपोलर सेल, ओके. हे तुमचे 2 पोलर न्यूक्लियाय, and these are your synergite. Synergite म्हणजे 2, आणि this is your egg. आला. आता पूर्ण डबल फर्टिलायझेशन एवढ्यामध्येच आहे. डबल फर्टिलायझेशन मध्ये काय असतं की फ्युजन ऑफ टू मेल गमेट. त्यानंतर जो तुमचा मेल गमेट आहे, हे इथं समजा एक सेल आहे, हे तुमचे आहे मेल गमेट. किती? 2. जेव्हा सिग्माचं झालं, सिग्माने कॅरी केलेले जे हे पोलन ग्रेनसाठी इथून आले, इथे आले तुमचे 2 मेल गमेट्स आले. आता लक्ष द्या, हे एवढं स्ट्रक्चर झालं. हे अँटीपोलर सेल, 2 पोलर न्यूक्लियाय, 2 सिनर्जाइट सेल, हा आता इथं एक आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे काय होतं इथपर्यंत लक्षात ठेवा. हे सेल आहे, मी हे पुस्तक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित. आता इथं जर 2 एग आहे, इथला एक घेतला तुम्ही, सॉरी एक एकच आहे, हा एक आहे इथं. ठीक आहे.
आता हा जो एक मेल गमेट्स आहे, हा एक मेल गमेट जाऊन जाईल याला भेटेल, या एगला, म्हणजे मेल गमेट. ठीक आहे, झाला एम्ब्रोयो. हा झाला तुमचा एम्ब्रोयो. हे झाला काय? हे बघा, दोन मेल गमेट्स आले इथं, फ्युजन ऑफ टू मेल गमेट्स, म्हणजे हा एक मेल गमेट झाला, इथे एकला जाऊन भेटला. ठीक आहे, एक प्लस मेल, हा तुमचा एक एन, हा एन, हे काय झालं सिन गॅमिंग. हे झालं तुमचं सिन. सिन म्हणजे दोन आणि गॅमिंग म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला फ्युजन ऑफ गमेट्स. फ्युजन ऑफ गमेट्स कळलं. डबल फर्टिलायझर मध्ये हे एक साल तुमचं सिंगल फर्टिलायझर. डबल फर्टिलायझर पाहिजे ना, these are your fertilization, these are your primary fertilizations. ओके, एक फर्टिलायझर इथं झालं, काय झालं, सिंपल आहे, एवढं एकदम बेसिक आहे. एक मेल गमेट इथून ए आहे, एकला भेटला, काय झाला, एम्ब्रॉयो तयार झाला. ह्या प्रोसेसला तुम्ही म्हणता सिन गॅमिंग. एक बोर्डने काय केलं, त्यामध्ये ट्रिपल फ्युजन दिलं आहे, ट्रिपल फ्युजन. ओके, ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो, ट्रिपल फ्युजन कसं, ट्रिपल फ्युजन. ओके, टर्म पण आहे. ट्रिपल म्हणजे तीन. आता हे कसं, आपला एक दोन मेल गमेट्स आहेत, त्यातला एक मेल गमेट तर त्या तिथे गेला जिथं एम्ब्रियो तुमचा तयार झाला, त्यातला एक उरलेला तुमचा. ठीक आहे, हा एक मेल गमेट बाकी आहे. आता हा एक मेल गमेट जो आहे, तिथे दोन पोलर न्यूक्लिय आहेत ना, दोन पोलर न्यूक्लिय. हे दोन पोलर न्यूक्लिय काय करतात, नंतर फ्यूज होतात, म्हणजे हे एक सेल तयार होतात. दोन पोलर न्यूक्लियसचं एकच सेल तयार झालं. ठीक आहे, मग आता दुसरा मेल गमेट आहे, हा या पोलर न्यूक्लियस सोबत तुमचा फ्यूज होईल. देखो हा दोन आहे, नंतर म्हणसाल की कुठे गेला. ठीक आहे, दुसरा एक मेल गमेट इथं आला, दुसरा मेल गमेट या दोन पोलर न्यूक्लियसचा फ्यूज होऊन आता एक सेल तयार झाला. हे दोन न्यूक्लियस प्लस हा मेल, इथं झालं तुमचं एंडोस्पर्म. एंडोस्पर्म तुमचा तयार झाला. सिंपल आहे, जास्त डीप मध्ये नाही. एक या मेल सोबत आला, इथं तुमचा एम्ब्रियो तयार झाला. सेकंड मेल गमेट कुठलेला आहे, तो इथं दोन पोलर न्यूक्लियस सोबत इथं फ्यूज झाला, इथं एंडोस्पर्म तयार झाला. तुमचे हे हा एक हा दोन, हे दोन न्यूक्लिय आहेत. त्यानंतर हे पोलर दोन आहेत, दोन आणि चार, तुमचे टोटल 5 न्यूक्लियस इथं फॉर्म झाले, एंगेज झाले. मग एक फर्टिलायझेशन हे आणि एक फर्टिलायझेशन हे ट्रिपल फ्युजन मध्ये तुमचं फर्टिलायझेशन किती झाले, डबल फर्टिलायझेशन. सिंपल बेसिक लँग्वेज मध्ये आहे, जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाम मध्ये MCQ विचारल्या जातातच, व्यवस्थित रेफर करा. त्यामध्ये डायग्राम दिली आहे, डायग्राम कळून देईल, पण हे सिंपल बेसिक स्ट्रक्चर आहे. जे एम्ब्रियोचं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. ऑलवेज जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं परफेक्ट होईल. प्रॅक्टिस मीन्स मॅन परफेक्ट. इथपर्यंत झालं डबल फर्टिलायझेशन. ओके, नाव डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. डबल फर्टिलायझेशन प्रिपेअर करा, एक्झाम्स मध्ये विचारतात. नाव युअर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म कसं तयार होतं, जसं मी सांगितलं, एंडोस्पर्म काय, दोन पोलर न्यूक्लिय म्हणजे टू हॅव डिप्लॉइड्स. डिप्लॉइड ना, दोन आहेत ना म्हणून डिप्लॉइड, आणि एक मेल गमेट काय झालं, एंडोस्पर्म. या दोघांचं फ्युजन तुमच्या इथं एंडोस्पर्म तयार झाला. ओके, एंडोस्पर्मचे 3 टाइप्स आहेत पुढे. एंडोस्पर्म डिवाइडेड इनटू 3 टाइप्स. एक न्यूक्लियर, सेकंड सेल्युलर, and third is your halobial. हॅलोबियल आधी वेगळा होता, नंतर यांनी त्याला सेपरेट केला. 3 टाइप्स तुमचे एंडोस्पर्म आहेत. ओके, आता न्यूक्लियर मध्ये काय होतं, न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये तुमचा काय होतं, हा सिंगल न्यूक्लियस आहे, याचं इथं काय होणार, मायटोसिस होणार. म्हणजे एक सेल डिवाइड होऊन त्याचे 2 सेल तयार होणार. फर्दर परत मायटोसिस होणार. जेवढ्या वेळेस न्यूक्लियस डिवाइड होईल
तो मल्टिप्लाय करत जाईल आणि लास्ट स्टेज काय तुमचे नंबर ऑफ न्यूक्लियस तिथं तुमचे फॉर्म होते. नंबर ऑफ न्यूक्लियस इथं सेल वॉल तुमची सायटोकायनेसिस होत नाही. सायटोकायनेसिस नॉट हॅपन हियर. न्यूक्लियर सेल्युलर सेकंड सेल्युलर एंडोसोम मध्ये काय होतं. सेल्युलर मध्ये सायटोकायनेसिस होतं. नाव तर सेल्युलर आहे ना. सेल्युलर मध्ये पण सेम आहे. एक सेल नंतर दुसरे सेल पण याच्यामध्ये काय होतं सायटोकायनेसिस होतं. म्हणजे जेव्हा तुमचा न्यूक्लियस डिवाइड होतो सायमल्टेनियसली तिथं तुमचं सेल वॉल सुद्धा वाढते. सायमल्टेनियसली जेवढे नंबर ऑफ न्यूक्लियस इन्क्रीज होतील नंबर ऑफ सेल तुमच्या तिथं इन्क्रीज होतील. फक्त हा एकच सेल आहे की इथं सायटोकायनेसिस तुमचं टेक्स प्लस होते. सायटोकायनेसिस तुमचं टेक्स प्लस होतं. न्यूक्लियर मध्ये हे होत नाही आणि सेल्युलर मध्ये ते होतं. त्याचे एक्झाम्पल आहे बॅलास्मा, पेटुनिया, ॲडॉक्सा. तुमचं लास्ट आहे हॅलोपियर टाईप. हॅलोपियर टाईप मध्ये सुद्धा होते सेलचं आणि न्यूक्लियसचं तिथं डिव्हिजन होतं. सिंगल सेल आता फर्दर मायटोसिस होतं. पण इथं सायटोकायनेसिस हाफ मध्ये होतं. हाफ मध्ये कसं न्यूक्लियसचा नंबर ऑफ डिवाइड होतो तुमचे. युअर न्यूक्लियस आर गेटिंग डिवाइडेड नंबर ऑफ बट द सेल्युलर स्ट्रक्चर इज क्वाइट अनइक्वल विथ दॅट. हे जर 60% असेल तर तुमचे सेल्युलर टाईपच्या 40%. हे तुमचे सेल वॉल स्ट्रक्चर झाला की इथं सायटोकायनेसिस पॉसिबल झालं बट इन रेअर मॅनर. आणि न्यूक्लियस तुमचे नंबर ऑफ डिवाइड होतात. जेवढे न्यूक्लियस डिवाइड होतील त्याच्या मिनिमम तुमचे सेल्स डिवाइड होतील. ओके इथपर्यंत आलं. काय बघितलं आपण पोलर पिस्टल इंट्रॅक्शन्स की जे इम्पॉर्टंट आहे विचारतात आणि नंतर डबल फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. पोलर पिस्टल इंट्रॅक्शन्स तुमचा स्टिग्मा आला पोलन वेव्हमध्ये. तिथून जो पोलन मिलन आहे तो पोलन ट्यूबमध्ये येईपर्यंत जे रिएक्शन आहे त्याला म्हणतात पीपी आहे पोलर पिस्टल इंट्रॅक्शन्स. सेकंड डबल फर्टिलायझेशन मध्ये काय होतं दोन मेल गमेट्स आहेत ते फ्यूज होतात एक सोबत. एकाचा एम्ब्रियो स्ट्रक्चर तयार होतात दुसऱ्याचा एंडोस्पर्मचा स्ट्रक्चर तयार होतं. लास्ट तुमचे एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचे 3 टाइप्स आहेत. एंडोस्पर्म एवढं रेअर विचारला जात नाही बट डबल फर्टिलायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. So now we close here. In next lecture we will learn about structure of embryo or development of embryo. Thank you so much.